नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये. चाळीतली लफडी या रोमॅन्टिक कथेचा आज आपण दुसरा भाग पाहतोय. तर मग चला सुरू करूयात. 2 दिवस शांततेत गेले. तिघींचं सुमीच्या घरावर लक्ष होतं, पण काही विशेष हालचाल दिसत नव्हती. सावंत काकूंना आपली खबर खोटी निघते की काय याबद्दल मनात आता धाकधूक होऊ लागली. तिसऱ्या दिवशी मात्र सकाळपासूनच सुमीच्या घरात गडबड दिसू लागली. 3-4 वेळा सुमीचा भाऊ आणि वडील बाहेर जाऊन आले. येता जाता त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते आणि ही गोष्ट CCTV काकूंना बरोबर कॅच केली. आता हीच योग्य वेळ आहे सुमीच्या घरी जाऊन त्या दिवशीच्या प्रसंगाबद्दल तिखट मीठ लावून सांगायचे. हे सावंत काकूंनी बरोबर हेरलं. परब आणि देसाई काकूंना घेऊन त्यांनी सुमीचं घर गाठलं. संध्याकाळचे 6 वाजले होते. सुमीचा भाऊ आणि वडील परत घरातून बाहेर गेले आणि हीच योग्य वेळ साधून तिघी सुमीच्या घरी आल्या. सावंत काकूंनी हलकासा दरवाजा ठोठावला. सुमीच्या आईनं म्हणजेच निकम काकूंनी पटकन दरवाजा उघडला. त्यांच्या चेहऱ्यावर हलकसं हसू होतं, पण दरवाजा उघडताच या तिघींना बघून त्यांचा चेहरा परत पडला. कदाचित दुसरं कोणीतरी अपेक्षित माणूस आला आहे असं समजून त्यांनी दरवाजा खोलला असावा. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले पाहून तिघींना खात्री पटली की नक्कीच सुमीची काहीतरी गडबड आहे. चेहऱ्यावरचं उष्ण हसू आणत निकम काकू त्यांना म्हणाले, आत या. तिघी आत येताच काकूंनी दरवाजा बंद करून घेतला. पहिली 5 मिनिटं कोणी कोणाशी काहीच बोलेना. तिघी जणी एकमेकांना इशारा करत होत्या, पण कोणीही बोलायला सुरुवात करत नव्हतं. शेवटी सावंत काकूंनी धीर एकवटला आणि तीर सोडला. सुमी कुठे दिसत नाही. सावंत काकूंचा हा तीर निकम काकूंच्या बरोबर वरमी लागला आणि पदर डोळ्याला लावून निकम काकू हुंदके देऊ लागल्या. तिघी जणी उठून काय झालं असं विचारत त्यांचं सांत्वन करू लागल्या. निकम काकू सांगू लागल्या, काल रात्री सुमी उलट्या करत होती. उलट्या म्हटल्यावर तिघी एकमेकींकडे पाहू लागल्या. काकू पुढे काय झालं ते सांगू लागल्या. सुमी आज सकाळी लवकर घराच्या बाहेर पडली आणि अजून तिचा पत्ता नाही. सकाळपासून तिचा मोबाईल स्विच ऑफ लागतोय. कुठं गेली असेल पोर, काय झालं असेल तिला काहीच कळायला मार्ग नाही असं बोलून निकम काकू रडू लागल्या. रडू नका, ती सुखरूप परत येईल, परब काकू बोलल्या. थोड्या शांत झाल्यावर निकम काकू बोलल्या, आज सुमीला पाहायला पाहुणे येणार होते. सुमीचा काही पत्ता नाही म्हटल्यावर आम्ही त्यांना येऊ नका असं कळवलं. दिनू आणि हे सकाळपासून बऱ्याच ठिकाणी शोध घेऊन आलेत, पण सुमीचा काही ठाव ठिकाणा लागत नाही. कुठे गेली असेल पोर काय माहीत. सावंत काकूंनी जरा भीतच विषयाला हात घातला आणि ठरवलं आणि बोलल्या, निकम वहिनी, राग येणार नसेल तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. म्हणजे आपल्या गोष्टीच्या सुमीच्या गायब होण्याशी काही संबंध आहे की नाही ते माहीत नाही, पण त्यांचं बोलणं मध्येच तोडत निकम काकू बोलल्या, सुमीला शोधायला त्या गोष्टीमुळे मदत होणार असेल तर लवकर सांगा, मला राग येणार नाही. सावंत काकू सांगू लागल्या, त्या दिवशी दुपारी जिन्यावर संजू आणि सुमी फार उशीर होईल वगैरे वगैरे असं सगळं सविस्तर सांगून झाल्यावर सावंत काकू बोलल्या, आपण संजूला विचारलं तर सुमीचा काहीतरी ठाव ठिकाणा लागेल असं मला वाटतं. सुमी माझ्या मुलीसारखी आहे वहिनी, पण मला तिची खूप काळजी वाटते. निकम काकूंना सावंत काकूंच्या बोलण्याचा राग आला होता, पण सावंत काकूंचं बोलणं परिस्थितीला पूरक वाटत होतं. शेवटी नाईलाजानं कोणीतरी संजूला बोलावून आणायला सांगितलं, पण संजू सकाळीच लवकर घरातून बाहेर गेला आणि त्याचाही मोबाईल स्विच ऑफ लागतोय अशी माहिती मिळाली. आता सगळ्यांना खात्री पटू लागली की सुमी गायब होण्यामागे संजूचा काहीतरी हात आहे. एव्हाना हळूहळू सुमी गायब झाल्याची खबर चाळीभर पसरू लागली. त्याचबरोबर संजू सुद्धा गायब असल्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. सावंत काकू रिपोर्टरचं एक मोठं मिशन पूर्ण झाल्यासारखं चाळीमध्ये वावरत होत्या. त्या स्वतःच्या कामगिरीवर भलत्याच खुश झाल्या होत्या. रात्रीचे 9 वाजले. निकम कुटुंबियांनी आता पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला. सकाळी चाळ निकमांच्या घराच्या अवतीभोवती जमली. तितक्यात एक रिक्षा चाळीच्या गेटच्या आत येऊन थांबली आणि आतून संजू उतरला. हातात मोठा हार आणि मिठाईचा पुडा होता. त्याला बघताच पूर्ण चाळ खाली उतरून आली. दिनू आणि निकम काका धावत खाली गेले आणि संजूला धरत त्यांनी सुमीबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. संजू त्यांना प्रश्नांची नीट उत्तरं देत नव्हता, त्यामुळे ते अधिकच चिडले. पोलिसांना बोलावू, त्याला त्यांच्या ताब्यात देऊ आणि मग विचारू. संजू निकम कुटुंबियांनी धरल्याबरोबर संजूच्या घरचे पुढे सरसावले आणि त्यांनी निकम कुटुंबाबरोबर तुतू मैमै चालू केले. सावंत काकूंनी मध्ये जात सुमी संजूच्या त्या दिवशीच्या भेटीचा प्रसंग सगळ्यासमोर सांगितला आणि आगीत तेल ओतायचं काम चोख बजावलं. चाळीत एकच गोंधळ चालू झाला. सगळीकडे संजू दोषी असल्यासारखं निकमांच्या बाजूने बोलू लागले आणि अचानक एक ओलाची कार हॉर्न वाजवून चाळीच्या आवारात शिरली.
हॉर्नच्या आवाजानं सगळे शांत झाले. कार थांबली. त्यातून सुमी उतरली. तिच्या मागून किरण बाहेर आला. सुंदर असा शेरवानी घातलेला किरण आणि त्याच्या बाजूला पैठणी घातलेली नाजूक सुंदर सुमी. दोघंही हातात लग्नाचे हार घेऊन उभे राहिले. त्यांना बघता सगळे आश्चर्याने तोंडाचा आ वासून बघत राहिले. चाळीमध्ये एक क्षणाची स्मशान शांतता पसरली. 5 मिनिटं कोणी काहीच बोललं नाही. सगळ्यांना त्या दोघांना पाहून शॉक लागला. अजून एक ओला कार चाळीत आली. आता ह्यातून कोण उतरते हे पाहण्यासाठी सगळ्यांचे डोळे कारवर केंद्रित झाले. कारमधून राधा, रूपा आणि चिन्मय उतरले. आता हे कुठून आले हा नवीन प्रश्न सगळ्यांनाच पडला. निकम कुटुंबियांनी संजूला धरून ठेवलं होतं, पण किरण सुमीला पाहताच त्याला सोडून दिले. संजू आपले नवीन कपडे आणि केस हात नीट करत ऐटीत चाळीच्या आत शिरला आणि किरणच्या घराच्या दिशेने गेला. सगळे संजूच्या कृतीकडे पाहू लागले. संजूनं हातातला मोठा हार दरवाजाच्या चौकटीला तोरणासारखा बांधला. हातातील मिठाईचा पुडा फोडत त्यातला एक पेढा एका छोट्या मुलाला भरवला आणि तो पुडा त्याच्या हातात देत सगळ्यांना वाटायला सांगितलं. सावंत काकू पुरत्या गोंधळल्या होत्या. त्या एकदा संजूकडे पाहत होत्या आणि एकदा किरण आणि सुमीकडे पाहत होत्या. त्यांनी जे लपून ऐकलं होतं, अंदाज बांधले होते, त्याच्या अगदी विपरीत समोर होतं. परब देसाई आणि निकम काकू रागानं सावंत काकूंकडे पाहत होत्या. संजू, किरण, सुमी, राधा, रूपा आणि चिन्मय एकत्र एका बाजूला येऊन उभे राहिले. सावंत काकू त्यांच्या जवळ जाऊन संजूला विचारू लागल्या, मी तुला आणि सुमीला त्या दिवशी लपून छपून बोलताना पाहिलं होतं. तू बोलत होतास की लवकर निर्णय घे, आणि ही बोलत होती की आता फार उशीर झालाय. काय बोलत होता तुम्ही? तसं काल रात्री सुमीला उलट्या होत होत्या, याचा अर्थ काय? संजू हलकासा हसून बोलला, काकू, मी सुमीला लग्नाबद्दल लवकर निर्णय घे हे सांगत होतो, आणि ते पण माझ्या आणि सुमीच्या नाही तर किरण आणि सुमीच्या लग्नाबद्दल बोलत होतो. सुमी बोलली, मला पाहायला पाहुणे येणार होते आणि कदाचित आजच माझं लग्न ठरलं असतं घरच्यांनी, म्हणून मी त्या दिवशी बोलत होतो की आता फार उशीर झालाय. मला काल रात्री उलट्या होत होत्या हे खरं आहे, पण ते आजच्या लग्नाच्या निर्णयाबद्दल विचार करून मला झोप लागत नव्हती आणि त्यामुळे मला ऍसिडिटी झाली होती. पूजा बोलली. सावंत काकू बोलल्या, पण आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुमच्या दोघांच्या बोलण्यावर? इतका वेळ गप्पा असलेला किरण अचानक बोलला, विश्वास ठेवावा लागेल आई, कारण त्यावेळी मी पण तिथेच होतो. आम्ही तिघे बोलत होतो आणि जेव्हा तू आमचं बोलणं लपून ऐकलंस त्यावेळी नेमका मी गप्प होतो. त्यामुळे तुला हे दोघंच बोलत आहेत असं वाटलं आणि अण्णा वरतून खाली येत होते म्हणून मी पिंपाच्या मागे लपलो. सुमी वर पळाली आणि संजू खाली पळाला. राधा बोलली, आम्हाला सगळ्यांना किरण आणि सुमीच्या प्रेमाबद्दल माहीत होतं. दोघंही शिकलेली आहेत, चांगली नोकरी करणार आहेत. मग आम्ही ठरवलं की त्यांना कोर्ट मॅरेज करण्यासाठी मदत करायची, म्हणून आम्ही चौघे, मी, संजू, रूपा आणि चिन्मय त्यांच्या लग्नाला साक्षीदार म्हणून सही करायला गेलो होतो. चिन्मय बोलला, मॅरेज कोर्टातील गर्दी आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी संजू सकाळपासूनच कोर्टात होता, म्हणून तो सकाळी लवकर घरातून बाहेर पडला. कोर्टात असल्यामुळे त्यानं मोबाईल बंद ठेवला होता. रूपा बोलली, सुमीला पण आम्ही मोबाईल सकाळपासून बंदच ठेवायला सांगितला. सुमीला पैठणी नेसवून तयार करण्यासाठी मी तिला माझ्या मैत्रिणीच्या पार्लरमध्ये घेऊन गेली होती आणि चिन्मयने किरणला आपल्या मित्रांच्या घरी नेऊन त्याला तयार केलं. सावंत काकू, परब काकू आणि देसाई काकू यांची तोंडात मारल्यासारखी स्थिती झाली. आपली मुलं कशी आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल किती चुकीचा विचार करत होतो या विचाराने त्या खजील झाल्या. किरण, सुमी सावंत काकूंच्या पाया पडली. सावंत काकूंनी दोघांनाही मिठीत घेतलं आणि मनसोक्त मनोमन CCTVची सर्व्हिस आता कायमची बंद करायची असं जाहीर केलं. तर मित्रांनो, हा रोमॅन्टिक आणि एकदम मजेदार किस्सा की जो हल्ली समाजामध्ये भरपूर प्रमाणात घडताना दिसतो, हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच सांगा. आणि जर तुमच्या एखाद्या मित्राच्या आयुष्यामध्ये अशी घटना घडलेली असेल तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.